प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं एक संघर्षाच्या कडे जाताना दिसतो आहे. कालच पाटणाच्या उच्च न्यायालयानं जातनिहाय जनगणनेनंतर बिहार सरकारने आरक्षणाची जी टक्केवारी वाढवली, सामाजिक आरक्षण 65% पर्यंत नेण्याची त्यांनी नोटिफिकेशन 2023 लाच केली, शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण. परंतु काल पाटणा उच्च न्यायालयानं ते रद्दबातल ठरवलं, अवैध ठरवलं. याला पुढे चॅलेंज दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये ही गेली 10 वर्ष बहुजन क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल आणि एकूणच आरक्षणाचे जे वातावरण गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं तापलेलं आहे. परंतु यामधलं नेमकं आउटपुट काय आहे? हा सगळा प्रश्न म्हणजे देशवासियांना पडलेला आहे, तसा महाराष्ट्रातही पडलेला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात लढा उभा राहिला उपोषणाच्या माध्यमातून. आणि आता जवळपास त्याच मार्गाने ओबीसी आरक्षणाचा लढा देण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं उपोषणही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हा उपोषणाचा लढा म्हणजे हा एकूण लोकशाही मार्गाने जरी हे आंदोलन असलं तरी हा असा नेमका या काळातच हे सगळं का उमटतं आहे? मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा हा संघर्ष खरोखर सामाजिक संघर्ष आहे की याला वेगळे काही पैलू आहेत? या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या चर्चेमध्ये आज उपस्थित आहेत प्राध्यापक सुदाम चिंचाने सर, ज्यांचा या विषयावर एक गाढा अभ्यास आहे. आणि याबरोबरच आपल्या सोबत प्राध्यापक गायकवाड देखील आपल्या सोबत जोडतील, ज्यांनी आता नुकतंच मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे तर याच्या मागे प्रस्थापितांच्या राजकारणाचा एक षड्यंत्राचा भाग आहे किंवा एक डाव आहे. तर ते पुस्तकच त्यांनी लिहिलंय, जे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आपल्याला हे कॅमेरामध्ये दिसेल. तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष जो आहे तो प्रस्थापितांचं राजकारण आहे असा निष्कर्ष काढून हे पुस्तक लिहिले प्राध्यापक सुदाम चिंचाने आणि प्राध्यापक गायकवाड यांनी. गायकवाड सरांना काही टेक्निकल कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव जोडता येत नाही, परंतु आपल्या सोबत प्राध्यापक सुदाम चिंचाने सर आहेत. सर, आपलं सर्वप्रथम 3 वेज मीडियामध्ये स्वागत करतो. सर, मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष हे पुस्तकच तुम्ही आता लिहिलेलं आहे. त्याचं प्रकाशन अजून झालेलं नसलं तरी त्याच्या अनेक प्रती खपलेल्या आहेत. या विषयाला किंवा या विषयावर लिहिण्याचं नेमकं कारण काय किंवा ही पार्श्वभूमी तुमच्या मनात का निर्माण झाली? पहिल्यांदाच आपण या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल 3 वेज मीडिया आणि आपलं मी आभार मानतो. सर, आपण गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्राची राजकीय सामाजिक जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की एक कधी घडलं नाही महाराष्ट्रात अशा पद्धतीनं एक आंदोलनाचं, चळवळीचं आणि राजकारणाचं केंद्र हा मराठा आणि ओबीसी हा विषय बनला. आपण अगोदरच प्रस्तावनेमध्ये सांगितलंय की अनेक दिवसापासून हा संघर्ष धुसमसत होता किंवा मराठा आरक्षणाचा इश्यू हा अगदी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पासून तर मग देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण दिलं, ते टिकलं नाही टिकलं, आणि पुन्हा मग आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आणि त्याच्यानंतर पुन्हा ही उलथापालथ जाऊन शिंदे आणि फडणवीस आल्यानंतर पुन्हा तो इश्यू ऐरणीवर आला. हे पुस्तक लिहिण्याची महत्वाची प्रेरणा ही होती की जुलै ऑगस्ट मध्ये गेल्या वर्षी एक अधिसूचना सरकारनं जाहीर केली. मराठवाड्याच्या प्रदेशामध्ये मराठा समाजाला एक आरक्षण देण्याच्या साठी कुणबी नोंदी शोधणं वगैरे ती प्रक्रिया होती.
आणि खरं तर इथपासून पुढे त्याला एक वेगळं परिमाण मिळालं. आणि मग जालन्यामध्ये ते आंदोलन सुरू केलं मनोज जरांगे पाटलांनी. ते आंदोलन एक मिसहँडल केलं गेलं आणि मग आंतरवाली सराटीमध्ये जे काही झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली आणि त्या उपोषणाला एक वेगळं असं वळण मिळालं आणि सगळा महाराष्ट्राचा फोकस हा आंतरवाली सराटी झाला. हा फोकस झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे चिघळल्यामुळं किंवा मिसहँडल झाल्यामुळं आणि त्याला राजकीय पॉलिटिकल मायलेज जे आहे ते शरद पवारांनी दिले आणि मग सरकार मात्र मग मनोज जरांगे पाटील यांच्या तालावर नाचू लागले आणि अतिशय वेगवान अशा घडामोडी होऊ लागल्या आणि सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाजूनं पावलं उचलायला सुरुवात केली. खरं तर मला असं वाटतं का मी गेल्या 91-92 पासून विद्यार्थी दशेपासून मंडल आयोगाच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये आहे. 2000 पासून सत्यशोधक विद्यार्थी संघटना, माफुआ ग्रुप यांच्या संपर्कामध्ये आहे. मी ओबीसीचं आंदोलन साधारणतः 2000 पासून पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं एखाद्या उपोषणकर्त्याला सरकारला वाकवता येतं आणि आपलं म्हणणं लगेच मान्य करून घेता येतं. हे एक अनोखं चित्र महाराष्ट्राने पाहिलं. खरं तर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला हे चित्र आशादायी आहे. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की जी गोष्ट मात्र संवैधानिक नाही, कक्षेत बसत नाही, ती गोष्ट मात्र महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसते आणि ती झाली. मराठा आरक्षण आणि तेही केवळ ओबीसी मधून, मराठा म्हणून नाही. आणि आपल्याला माहित आहे आपण सगळे त्या राजकारणामध्ये आहोत. मूलतः आरक्षण नावाची जी संकल्पना आहे हे ॲडक्वेट रिप्रेझेंटेशन नसलेल्या क्लासला, मग एससी आहे, एसटी आहे आणि त्याच्यानंतर 340वे कलम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला एक मोठा क्लास आहे जो 52, 54 आता 60, 65 वेगवेगळे दावे आम्ही करू लागलोय. पण किमान 131च्या आकडेवारीनुसार आणि मंडल आयोगानुसार आम्ही तो 54%, 52% म्हणतो. हे संवैधानिक आरक्षण होतं. परंतु या आरक्षणाच्या कोट्यातूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. कारण अनेक आयोग पाहिले आपण, म्हणजे सराफ कमिशन आहे, बापट कमिशन, अनेक, मी त्या सगळ्यात चिरणार नाही. पण त्यांनी हे नाकारलेलं होतं की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही, तो ॲडक्वेट रिप्रेझेंटेशन त्याचा ऑलरेडी आहे. जसा 18 पगड जातीमध्ये 12 बलुतेदार, आलुतेदार आणि ज्या सगळ्या जाती आहेत त्यांचं जे सामाजिक स्टेटस आहे ते स्टेटस आणि मराठा समाजाचं स्टेटस याची तुलनाच करता येत नाही. अनेक आयोगांनी हे आरक्षण नाकारल्यानंतर देखील सगळा सरसगट मराठा तो पुन्हा केवळ ओबीसी मधूनच आम्ही त्याच ठिकाणी होतो, आम्ही तिथेच होतो आणि तुम्ही खाताय. म्हणजे ज्या पद्धतीनं बेताल वक्तव्य, असंवैधानिक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये केल्या गेली आणि महाराष्ट्राचं सरकार अतिशय दुबळं बनवून, म्हणजे मी पहिल्यांदा परिस्थिती पाहिली आहे, सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे जज आंदोलनाच्या स्थळी पाठवले गेले. ते सर म्हणतायत तुम्ही म्हणाल ती गोष्टी करतो म्हणतायत. आम्ही ओबीसी प्रवर्ग, आपल्याला माहित आहे, ओबीसी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आम्ही विलासराव देशमुख सरकारशी संघर्ष केला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भारिप बहुजन महासंघ, सत्यशोधक विद्यार्थी संघटना या अनेक संघटनांनी पुढाकारातून ओबीसी शिष्यवृत्ती आम्ही पदरात पाडून घेतली. मला एक म्हणायचं आहे, सामाजिक न्यायाच्या कोणत्या संघर्षामध्ये इथला फ्युडल मराठा होता, सरसगट मराठा होता? कुठंच नाहीये. उलट ते विरोधक होते. उलट मी एकच आठवण करून देतो आणि संपतोय. मी अतिशय गांभीर्यपूर्वक म्हणतोय
हं, हं. ज्या शालीनताई पाटलांनी बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला कलंक आहे म्हणण्यापर्यंत मजल मारली, त्या मराठा समाजाने सरसकट ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आणि केवळ एका जातीचं, आणि मग तो महत्वाचा मुद्दा मांडतो की जात संपवण्यासाठी आरक्षण आहे का जात वाढवण्यासाठी आरक्षण आहे, हे उफराट राजकारण जेव्हा पुढे येऊ लागलं तेव्हा माझ्यासारखा एक चळवळीतला माणूस अस्वस्थ झाला आणि त्याच्या पोटी त्या अस्वस्थतेतून जो महाराष्ट्र जात होता त्याची प्रतिक्रिया म्हणून हे पुस्तक आम्हाला डॉक्टर प्रभाकर गायकवाड आणि मी संपादित केलं. बिलकुल, बिलकुल. आपल्या सोबत डॉक्टर प्रभाकर गायकवाड सुद्धा म्हणजे या पुस्तकाचे जे द्वय लेखक आहेत, त्यापैकी डॉक्टर प्रभाकर गायकवाड हे आपल्या सोबत आलेले आहेत. गायकवाड साहेब, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. धन्यवाद. ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे हा प्रस्थापितांच्या राजकारणाचा एक भाग आहे किंवा तो एक डाव आहे. परंतु या पुस्तकाला लिहिताना मगाशी चिंचाने सरांनी विधान केलं की मराठा समाज कुठेही सामाजिक लढ्यात उभा राहिलेला दिसला नाही. परंतु महाराष्ट्राची वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये दिलेलं सामाजिक आरक्षण आणि त्यापासून सुरू झालेली ही कृतिशील आरक्षणाची चळवळ, तर ही यामध्ये मराठा समाज अग्रेसर राहिलेला आणि त्या आरक्षणाचा फायदा त्या काळातल्या मराठा समाजालाही झाला आणि त्यावेळी उभा राहिलेला सामाजिक संघर्षही महाराष्ट्राने पाहिलेला आहे. पण सामाजिक लढ्यामध्ये मराठा उभा राहिला नाही आणि म्हणून त्याला आज आरक्षण मागण्याचा अधिकार नाही. या वक्तव्यामध्ये म्हणजे काही समतोल किंवा न्याय्य आहे का, ही बाब न्याय्य आहे का असं तुम्हाला वाटतंय का प्राध्यापक गायकवाड सर? म्हणजे मला प्रश्न थोडा नीट कळाला नाही, पण मराठा समाज सामाजिक लढ्यात राहिला नाही या अनुषंगाने प्रश्न आहे ना? हो, बिलकुल बिलकुल. म्हणजे चिंचाने सरांनी जे म्हटलं की मराठा समाज सामाजिक लढ्यात नसल्यामुळे त्यांना सामाजिक पातळीवरचं आरक्षण मागण्याचा अधिकार नाही, कारण ते सामाजिक पातळीवर ते वरच्या दर्जाचे आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. तर तुम्ही या संदर्भात काय म्हणाल की शाहू महाराजांचं सामाजिक आरक्षण जे 1902 मध्ये जे लागू झालं, तर ते सामाजिक आरक्षण आजही म्हणजे खरं तर मराठा कम्युनिटीकडूनच आलेला आहे, त्याचा कृतिशील लढा, आणि त्याचा पहिला फायदा शाहू महाराजांच्या राज्यामध्ये ज्यांना झाला ब्राह्मणेतर कम्युनिटींना, तर त्यामध्ये मराठाही होते त्या आरक्षणाचा भाग. मग आता ते नाकारणं हा सामाजिक न्याय होऊ शकेल का, असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी सर्वप्रथम जय भीम करतो. आज जी चर्चा आपण घेतलेली आहे तो या महाराष्ट्रातला सर्वात कळीचा आणि ज्वलंत विषय आहे आणि एकूणच महाराष्ट्रातील सामाजिक एकोप्याची जी वीण आहे तो विस्कटत चाललेली आहे. आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या सर्व जे विचारवंत अभ्यासक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी ही शर्मेची आणि त्यांच्या कार्याच्या अपयशाची बाब म्हटली पाहिजे. राहिला प्रश्न सामाजिक न्यायाचा किंवा छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षणाची त्यांच्या संस्थानामध्ये जे लागू केलं, त्यापूर्वी या आरक्षणाचे उद्गाते खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले होत. या भारतामध्ये या देशातील ज्या शोषित पीडित जात समूह आहेत त्या जात समूहाला गेल्या अनेक वर्षापासून शिक्षणापासून दूर ठेवलं होतं आणि त्या शिक्षणाच्या प्रवाहात या देशातील समस्त शोषित आणि पीडित जातींना आणण्याचं काम सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तिथून पुढे शिक्षणाचा आणि आरक्षणाचा एक मोठा सहसंबंध आपल्याला दिसून येतो आणि त्याचाच एक परिपाक म्हणून मग छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये केलेला. मराठा समाज निव्वळ सामाजिक लढ्यात नव्हता असं म्हणता येणार नाही. त्यातील काही लोक किंवा कार्यकर्ते सामाजिक लढ्यामध्ये काम करत होती आणि आजही करतायत, परंतु बहुतांश असं चिंताने सरांना म्हणायचं असेल मला वाटतंय, आणि बहुतांश लोक हे इथल्या जाती व्यवस्थेला किंवा या विषमतावादी व्यवस्थेला ते चिटकून होते आणि आजही ते मोठ्या प्रमाणात आहेत.
फार प्रबोधन झालंय असं म्हणता येणार नाही. मधल्या कालखंडामध्ये काही मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये आपल्याला ती प्रबोधनाची चळवळ मोठ्या प्रमाणात गतिमान झालेली जरी दिसत असली तरी आता पुन्हा अजून तिचं प्रस्थापिकीकरण किंवा ते पुन्हा त्या सामाजिक न्यायाच्या किंवा त्या लढ्या पुरोगामी लढ्याच्या पासून दूर चालले आहेत की असं वाटतंय. कारण आज मराठा समाजातले जेवढे काही चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत आहेत, पुरोगामी लोक आहेत, ते यावरती फार तर भाष्य करायला तयार नाहीत. फक्त अपवाद प्रवीणदादा गायकवाडांचा असू शकतो की ते यावरती आपलं भाष्य व्यक्त करतायत. परंतु एकूणच हे जे आरक्षण ओबीसीतून पाहिजे हा जो मुद्दा आहे याच्या संदर्भामध्ये या देशातील अनेक म्हणजे जसं फुले शाहू आंबेडकरांनी लिखाण केलं आहे तसं स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर अनेक विचारवंतांनी यावरती भाष्य केलेलं आहे किंवा घटनाकारांनी सुद्धा त्या संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे. आरक्षण हा काही गरिबी हटावचा नारा नसतो आणि ते आरक्षण काही एका विशिष्ट जातीला मिळत नसतं. तर आरक्षणाची जी व्याख्या आहे की ते शोषणावर आधारलेली आहे, नुसत्या गरिबीवर किंवा गरजवंतावरती ती आधारलेली नसते. म्हणून महाराष्ट्रामध्ये आरक्षण देत असताना मराठा समाजाला किंवा त्यांनी मागणी करत असताना खऱ्या अर्थानं त्यांचं शोषण होतंय का? मग ते धार्मिक अंगाने असेल की सामाजिक अंगाने असेल, आणि ते शोषण होत असेल तर ते कोण करतंय हे पण तितकं महत्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न हे आरक्षण म्हणजे ते प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. तर मराठा समाजाचं प्रतिनिधित्व शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये किंवा नोकऱ्याच्या क्षेत्रामध्ये किंवा जी काही शासनाने ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते लागू केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व आहे की नाही, आणि त्यासोबतच ज्या इतर SC ST OBC या ज्या जाती आहेत त्यांचं प्रतिनिधित्व त्यामध्ये पुरेसं आहे की नाही हा एक खरा प्रश्न आहे. म्हणून वास्तविक पाहता स्वातंत्र्यानंतर जवळपास आता जी 73-75 वर्ष झाली होत आली तरीही या देशातल्या SC ST आणि OBC समूहाच्या आरक्षणाचीच प्रामाणिकपणे कुठलंही सरकार असो त्यांना अंमलबजावणी केलेली नाही. त्यांनाच त्यांचा न्याय्य वाटा देण्यापासून इथल्या प्रस्थापित उच्चभ्रू जातवर्गीयांनी त्यांना कायमस्वरूपी दूर ठेवलेलं आहे. जर म्हणून या महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये जात निहाय जनगणनेची गरज आहे. त्यामुळे कळेल कोणाला किती वाटा मिळाला आणि कोणाला किती मिळण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं जे मराठा सर्वेक्षण केले ते जर प्रामाणिकपणे केलं असतं किंवा एकूणच महाराष्ट्राचं केलं असतं तर आपल्याला लक्षात आलं असतं की आजच्या घडीला स्वातंत्र्याच्या एवढ्या अनेक वर्षानंतर ते सामाजिक दृष्ट्या खरंच मागास आहेत का? सामाजिक दृष्ट्या मागास असतील, त्यांचं जर त्या अनुषंगाने शोषण होत असेल तरच ते आरक्षणाचे लाभधारक किंवा त्यांना आरक्षणाची गरज आहे असं म्हणता येईल. आणि त्यांचे जे गरजवंत असतील किंवा गरीब असतील तर घटनाकारांनी गरिबी दूर करण्यासाठी आर्थिक मागासलेपण संपवण्यासाठी वेगळ्या कलमांची तरतुदींची व्यवस्था केलेली आहे. आणि राहिला शाहू महाराजांनी जो प्रश्न, एकच सेकंद, जे शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्याच्यामध्ये जे मराठा समाजातले जे कुणबी लोक, म्हणजे त्याला आता मराठा आणि कुणबी असे एकत्र जोडले जाते, पण हे तसं जोडायला नको. कुणबी हे वेगळे आणि मराठा हे वेगळे असं असायला पाहावं. तर जे कुणबी म्हणून ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांच्यासाठीची ती खऱ्या अर्थाने तरतूद होती असं मला वाटतंय सर. बिलकुल. मी प्राध्यापक चिंचाने सरांकडे येतो. चिंचाने सर, की मगाशी आपण जो उल्लेख केला की मराठा आणि OBC आरक्षणाच्या या संदर्भावरच तुमचं पुस्तक आहे. मराठा आरक्षणाचा विषय निघताच लाखोंनी मोर्चे होतात, त्यांचं लाखोंनी जन आंदोलन होतं, परंतु आरक्षणाचा किमान लाभ मिळालेला OBC वर्ग हा मात्र त्या हिरिरीने त्या लढ्यात दिसत नाही. मग ही मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज असल्याचं हे निदर्शक आहे की आरक्षणाच्या प्रश्नावर OBC उदासीन आहे? नेमकं काय तुम्ही या संदर्भात काय टिपण किंवा काय निरीक्षण तुमचं राहिलेलं आहे या पुस्तकामध्ये? एक मगाचा मुद्दा मी पुन्हा स्पष्ट करतो की मराठा समाजाचं सामाजिक दृष्ट्या किंवा ह्या लढ्यात योगदान नाही असं मला म्हणायचं नाही. मला एवढंच म्हणायचं होतं की अनेक आयोगांनी त्यांचं मागासलेपण सिद्ध करताना त्यांना ते नाकारलेलं आहे. आणि असं असताना देखील सरसकट मराठा OBC मध्ये यावा या पद्धतीची जी मागणी आहे ती चुकीची आहे असं मला ते म्हणायचं होतं. बाकी छत्रपती शाहू महाराज त्यांच्यातली ब्राह्मणेतर चळवळ तर अगदी
सगळं हे मला मराठा समाजाने दिलेलं योगदान किंवा त्याच्यातल्या नेत्यांनी दिलेलं योगदान हे मला मान्य आहे. दुसरा विषय असा जो आपण आता मांडला की 58 मोर्चे झाले, ते विना कसल्याही प्रकारचा गोंधळ घाई गडबड न करता झाले. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण गरज आहे हे त्याच्यातून ध्वनित होतं असं आपला निष्कर्ष काढता आता आपण. आणि दुसरं की ओबीसी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये नाहीये आणि म्हणून ओबीसीला ती गरज नाहीये. माझं एक म्हणणं असं आहे की कोण संघटित आहे कोण असंघटित नाही हा विषय वेगळा आहे. विषय आहे की सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास कोण आहे. बऱ्याचदा आरक्षण हा विषय राजकारणाशी गुंतागुंत केलेला आहे. मी पहिल्यांदा स्पष्ट करतोय की 25-30 वर्षापूर्वी जेव्हा मराठा सेवा संघाची स्थापना झाली महाराष्ट्रामध्ये, पुरुषोत्तम खेडेकरांनी ते सेवा संघ स्थापन केला आणि मराठा तितुका मिळवावा गुणदोषासहित स्वीकारावा हे स्लोगन नव्यानं पाहायला आम्हाला मिळालं आणि तिथपासून ही एक ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. 58 मोर्चाचं उत्तर तिथं आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे, पंचायत राज मधलं जे आरक्षण आहे, त्या 73 वगैरे काय घटना दृष्टीने जे मिळालं, याच्यामध्ये एससी एसटी व्हीजे बरोबर ओबीसी हा पंचायत राज मध्ये जेव्हा आपलं प्रतिनिधित्व देऊ लागला, ते राजकीय आरक्षण मात्र इथल्या प्रस्थापित मराठेशाहीला मराठ्यांच्या नेत्यांना देखवलं नाही. आणि मग त्याच्यातून ओबीसी हा जो आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षण महाराष्ट्रात मराठा नेत्यांनीच मंजूर केलेलं आहे, ही एक वस्तुस्थिती आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये कालपासून आजपर्यंत 1-2 मुख्यमंत्र्याचा अपवाद वगळला तर सगळंच मराठ्यांच्या खयात आहे. आम्ही हे नाकारत नाही, परंतु मग मराठाच सगळा आहे तर त्यांनी का बरं आरक्षण किंवा आज जे मी आपल्याला छोटे छोटे प्रश्न विचारतोय, आज अतिशय चुकीच्या पद्धतीनं पेरलं जात आहे की 1992 ला त्याच्यात माळी समाज नव्हता, अजून कोणता नव्हता, मराठा तिथेच होता, सर्वेक्षण न करता घुसवलं, वेगळ्या पद्धतीनं आले, आम्ही तिथंच होतो. हे जे असंवैधानिक बडबड सुरू आहे ही आपण समजून घेतली पाहिजे. आणि तुमचं मला हे मान्य आहे की ओबीसी, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजन होतं, लक्षात घ्या. आज राजकीय दृष्ट्या ओबीसी थोडा तुटका मटका तुम्हाला रस्त्यावर येताना दिसतोय, आंदोलन करताना दिसतोय. हे राजकीय आरक्षण गेल्यामुळे ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुसमस आहे आणि ती एका मोठ्या कॉन्स्पिरसीचा भाग म्हणून इथल्या महाराष्ट्राच्या सरंजामी व्यवस्थेनं ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, कारण एक घर असेल कुणाचं, एक छोट्या मायनॉरिटीचं, त्याचा सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला आलेलं, ग्रामसभेला आलेलं महत्व हे डोळ्यात खुपत असल्यामुळे ओबीसी हा कटघऱ्यात उभा केला. आणि ओबीसी हा प्रवर्ग बाबासाहेबांचं विजन आहे. ओबीसी प्रवर्गाची निर्मिती भारतीय संविधान जे जाती अंतक संविधान आहे, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी या देशातला हा जो समग्र स्त्रिया हा जो शोषित घटक आहे, त्या घटकाची आयडेंटिटी बाबासाहेबांनी आम्हाला दिली. ती आयडेंटिटी ती अजून त्या अर्थाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही तो प्रवर्ग एका अर्थानं तयार झालेला नाही. आणि म्हणून ओबीसी हा लढ्यात तुम्हाला जरी दिसत नसला, कारण एकूणच आपल्याला माहिती आहे, हा हे एक मूळ समजून घेतलं पाहिजे की राजकीय आरक्षण किंवा बाबासाहेबांनी जी लोकशाही म्हटली होती, बाबासाहेब 3 प्रकारच्या लोकशाही सांगतायत: राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही. राजकीय लोकशाही आपल्याला मिळाली, पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची पुनर्स्थापना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेब म्हणाले होते. 340व कलम या दृष्टीनं बाबासाहेबांनी ते आणलेलं आहे. आणि म्हणून जाती जाती विखुरलेला आहे. आजही तुम्हाला मी बिनदिस्तपणे सांगतो, मी 2000 पासून ओपन रस्त्यावरची चळवळी, अजूनही ओबीसीतला एक नावी, धनगर किंवा वेगवेगळी जात म्हटली तर लाखोनं लोक जमावतात ना. तुम्ही 58 मोर्चा काढल्याचं तुम्ही गुणगौरव करताय,
जात म्हणून कोणताही जात समूह भारतवर्षाचा तो एकच आहे, त्याला संघटित करण्याची फारशी गरज नाहीये. आजही केवळ नुसते नावी गोळा केले की 15-15, 20-20, 30-30, 25-25 हजाराचा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही पाहिलेला आहे. जात म्हणून कोणताही समूह त्याचं एक गठ्ठा होणं किंवा संघटन होणं किंवा शोषणाच्या विरुद्ध उभं राहणं ही गोष्ट वेगळी. आणि 340व्या कलमानुसार महाराष्ट्रातल्या त्या काय 272 जाती यामधून एक जाणीव तयार होऊन तशा पद्धतीनं लढणं याची एक प्रक्रिया आहे. ही इव्होल्युशन आहे, उत्क्रांतीसारखी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत होती आणि म्हणून ही प्रक्रिया थांबवण्याचं एक कुटील कारस्थान एकीकडे मराठा राजकारणी करतायत. मराठा कुणबी मराठा सगळा मराठा एकत्रित करायचा आणि धर्मसत्ता आमच्या हातात, राजसत्ता आमच्या हातात, साहित्य आमच्या हातात, संस्कृती आमच्या हातात, सगळंच आमच्या हातात. आणि म्हणून आम्ही एक नवे ब्राह्मण, एका ब्राह्मणांना शिवी द्यायची आणि त्याचं रिप्लेसमेंट दुसऱ्या ब्राह्मणवादानं घ्यायचं, हे महाराष्ट्रामध्ये घटनाविरोधी जे काम सुरू झालं. आणि म्हणून मी एक पुन्हा तो मुद्दा मांडतोय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते जर सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. परंतु आज मी तुम्हाला साधा एक प्रश्न उपस्थित, तुम्ही ओबीसीच्या जनलढ्याविषयी बोलताय, एक जातीच्या लढ्याचं गौरव करत असताना केवळ शिवाजी महाराजांचा फोटो चालतो. गायकवाड सर, की हे पुस्तक लिहिताना म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे याला प्रस्थापितांच्या राजकारणाची एक किनार आहे किंवा तो डाव त्या मागे आहे, तो नेमका कसा आहे? म्हणजे काय आढळलं तुम्हाला यामध्ये? यातलं राजकीय प्रस्थापितांच्या राजकारण नेमकं कशा पद्धतीनं तुम्हाला जाणवलं आहे या संघर्षामध्ये? काय त्याची मांडणी तुम्ही या पुस्तकामध्ये केली? खर तर या पुस्तक संपादन करण्याच्या संदर्भानं जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने आमच्या लक्षात आली, ती अशी की एकीकडे छुप्या पद्धतीने हळूहळू आरक्षण संपवण्याचा डाव या देशातला सत्ताधारी प्रस्थापित उच्च जात वर्ग आखतो आहे. एकीकडे दुसरीकडे या देशातले जे सरकारी सार्वजनिक उद्योग आहेत ते कमजोर करून धडाधड या देशातल्या भांडवलदारांना विकण्याचा सपाटा या देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लावलेला आहे. म्हणजे एक मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण, निर्गुंतवणुकीकरण केलं जात आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की याच नोकर भरतीमध्ये कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. म्हणजे ज्या भरतीमध्ये, खाजगीकरणामध्ये आणि भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षणाच गरज भासणार नाही अशा पद्धतीने भरती करण्याचा डाव गेल्या अनेक वर्षापासून आखला जात आहे. तिसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची या अनुषंगाने की गेल्या अनेक वर्षापासून खऱ्या जो कळीचा मुद्दा राहिलेला आहे शिक्षण, या शिक्षणाचं बर्बादीकरण म्हणजे त्याचं खाजगीकरण करून त्याचं सेल्फ फायनान्स मध्ये रूपांतर करून किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर करून किंवा त्याचं प्रायव्हेटायझेशन करून एकूणच सार्वजनिक शिक्षण प्रणाली डबघाईस आणायची आणि बहुस्तरीय शाळा शिक्षण पद्धती या देशामध्ये लागू करायची आणि ज्याची जशी ऐपत त्याला तसं शिक्षण, अशा प्रकारची रचना गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निर्माण कशी होईल या पद्धतीनं धोरणं आखली जात आहेत. म्हणजे एकूणच संपूर्ण आरक्षण संपवण्याचा डाव घातला जात आहे आणि दुसरीकडे जाती जातीमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून भांडणं कशी निर्माण होतील किंवा संघर्ष कसा पेटला जाईल अशा पद्धतीने व्यूहरचना हे प्रस्थापित लोक राजरोसपणे करतायत. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण मणिपूर जसं ज्या पद्धतीने तिकडे जळते तसे महाराष्ट्रात सुद्धा जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्याचं काम या देशातला उच्च जात प्रभुत्वशाली वर्ग आपल्याला करताना दिसतो आहे. कारण एकीकडे मोदीजी जरी म्हणत असले की मेरे जीतेजी आरक्षण को कोई हात नाही लगाएगा आणि जो 2019ला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे जे धोरण राबवले त्या धोरणामध्ये सर स्पष्टपणे असं म्हटलंय की SC ST ही ओबीसी हे आता संविधानिक प्रवर्ग असणार नाहीत, तर त्यांनी त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांसाठीच एक नवा प्रवर्ग तयार केलेला आहे. मग आता एकीकडे आरक्षणच तुम्हाला राहणार नाही, आरक्षणाची पद्धतीच कुठल्याच स्वरूपाची राहणार नाही, सार्वजनिक उद्योग किंवा प्रणालीच राहणार नाही आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाची मागणी करणारे मोठमोठे समूह देशभरामध्ये, महाराष्ट्रातच नव्हे तर इकडे गुजरात बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणजे एकीकडे सार्वजनिक सर्व प्रणाली संपवायची आणि दुसरीकडे जनतेच्या जे मुख्य प्रश्न आहेत त्या मुख्य प्रश्नांपासून त्यांना विचलित करायचं आणि आरक्षणाच्या एकाच प्रश्नावरती दोन समूहांना झुंजोट ठेवायचं, हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो. कारण ओबीसीला जरी 27% आरक्षण मिळालं असलं तरी आजही ओबीसीला 27% आरक्षणाचा जो कोटा आहे तो महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने भरलेला नाही, तो फक्त 12च आहे. 12-12.5% भरलेला आहे. बाकीचा सगळा ओबीसीचा बॅक शिल्लक आहे. SC STचा सुद्धा बॅकलॉग शिल्लक आहे. तुम्ही जर सर्व या महाराष्ट्रातले भारतातले सरकारी निमसरकारी किंवा जेवढ्या काही जागा आहेत किंवा शिक्षणाचे जागा आहेत ह्या जर बघितल्या, विशेषतः नोकऱ्यांच्या जर बघितल्या, ह्या सगळ्या रिक्त ठेवल्यात आणि एकतर त्या CSBने किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने बाहेरून त्या भरलेल्या आहेत. म्हणून हे खूप मोठं राजकारण आहे. याच्यातून फार काही मराठा समाजाच्या हाती लागणार नाही आणि ओबीसीच्याही हाती काही राहणार नाही. फक्त ओबीसीच्या हातातलं जे स्थानिक स्वराज्य संस्थातलं मिळालेलं आरक्षण आहे तेच फक्त जर मराठ्यांचं ओबीसीकरण झालं तर ते स्थानिक स्वराज्य संस्थातलं त्यांचं आरक्षण जाईल. फार आता शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमधले आरक्षण तसं हे सरकारनं जवळपास बऱ्यापैकी संपुष्टात आणलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये उर्वरित हे संपेल अशी तजवीज, अशी ध्येय धोरणं हे सरकार राजरोसपणे राबवते आणि त्यावरती कोणी बोलत नाही. जर शिक्षणासाठी आरक्षण हवं आहे तर या देशातल्या सर्व जाती धर्माच्या, गरीब असो श्रीमंत असो, सर्वांना समान शिक्षण पद्धतीनं शिक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्ते का करत नाहीत की या देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मुलामुलीच्या शिक्षणाचा दर्जा व सेवेची संधी आणि छत्रपती संभाजीनगर किंवा कुठल्याही खेड्यापाड्यातल्या एखाद्या शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, दलित आदिवासीच्या मुलामुलीच्या शिक्षणाचा दर्जा हा समान का नाही? कारण भारतीय संविधान तर म्हणते की दर्जाची व संधीची समान सेवेची समान संधी. मग दर्जा समान आहे का शाळांचा, कॉलेजचा, शिक्षणाचा? नाहीये, हे आपण सगळे जाणत आहात. म्हणून याच्यामध्ये खूप मोठा प्रस्थापितांचा डाव आहे, राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळं जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची हा एक डाव आहे. आणि म्हणून आम्हाला या पुस्तकाच्या निर्मितीच्या एक गोष्ट लक्षात आलं की या महाराष्ट्रातल्या लोकांना हा डाव त्यांचा ओळखून आणावा आणि जनतेचे मुख्य प्रश्न काय आहेत, मराठा समाजाच्या मुलामुलींचे प्रश्न काय आहेत किंवा त्यांच्या प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांची उकल कशामध्ये आहे, ओबीसीचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या प्रश्नांची उकल कशा पद्धतीने केली जाऊ शकते, काय केल्यानं ते हे सुटू शकतं आणि एक चांगला विकसित महाराष्ट्र किंवा जो फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो महाराष्ट्र आहे किंवा देश आहे तो कसा निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीची मांडणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकातल्या लेखकांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेला आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. आणि दोन्ही समाजामध्ये, ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजामध्ये हे पुस्तक जेवढं जाईल तेवढं त्यांना या प्रस्थापितांचं जे राजकारण आहे ते समजेल असं आम्हाला वाटतंय आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न आहेत. सर बिलकुल बिलकुल. परंतु मला एक प्रश्न असा विचार पडतो की तुम्ही मगाशी म्हटलात की देशातल्या सर्व सार्वजनिक उद्योगांचं एक खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि खाजगीकरणाची प्रक्रिया ही आरक्षण संपवण्याची प्रक्रिया आहे हे आपण मानतात. दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा लढा देणारे म्हणजे ओबीसी किंवा मराठा या दोघांनीही या प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात कोणतंही आंदोलन किंवा कोणताही मोर्चा किंवा कोणतंही भाष्य केलेलं नाही. मग हा जो लढा आहे हा शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाचा नाहीये, तो केवळ राजकीय आरक्षणाचा हा संघर्ष आहे का? मग याला एवढी झालर आहे का? आणि जर तसं असेल तर मग या मागे ओबीसींचंच राजकारण अधिक दिसतंय का? नेमकं काय आपला निष्कर्ष आहे या संदर्भातला? याच्यात याला एकांगी पद्धतीने बघता येणार नाहीये. याच्यामध्ये मी जसं म्हणालो किंवा चिंतन सरांच्या मांडणीतून काही मुद्दे तसे आलेले आहेत. याच्या तसं फक्त काही राजकीय आरक्षणाची झालर आहे असं म्हणता येणार नाही किंवा हा खरं तर मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व आहे. अनेक आयोगांनी मान्य केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे. ही एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट, जे आता सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने म्हणजे शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने, अजित पवार सरकार जो GR काढला की ज्या महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी सापडतील किंवा मराठा कुणबी मराठा ज्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी सर्टिफिकेट दिले जावे. आणि आता मीडियामधून किंवा वर्तमानपत्रातून आपल्याला असं येते
की 54,000 सापडले आहेत आणि त्यांना तेवढे सर्टिफिकेट वाटप करण्याचं चाललेलं आहे. त्यामुळं ओबीसी मध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे. कारण महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्था बऱ्यापैकी मराठा समाजांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आहेत किंवा सहकार खातही बऱ्यापैकी त्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे निमशासकीय जे काही क्षेत्र आहे ते त्यांच्या ताब्यात आहे. पण तिथे पुन्हा ओबीसीला वाटा मिळणार नाही ही एक ओबीसीची रास्त भीती आहे. कारण शिक्षणात आणि नोकरीत तिथे आपल्याला वाटा मिळणार नाही अशी त्यांना एक अवस्था आहे. दुसरी महत्वाची ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही आत्ताशी कुठेतरी प्रतिनिधित्व मिळत होतं आणि ते प्रतिनिधित्व किंवा ते राजकारणामध्ये या निमित्ताने त्यांचा चंचू प्रवेश व्हायला लागलेला होता. विशेषतः 90च्या नंतर जो प्रवेश प्रामुख्याने दिसायला लागलेला होता तो आता चालल्या जाईल की काय अशा पद्धतीची एक भीती आहे. आणि जवळपास 400च्या आसपासच्या ज्या जाती आहेत या जातींची ही भीती एक रास्त आहे. त्यामुळं ओबीसींनी हा त्या दृष्टिकोनातून हा लढा उभा केलाय असं नाही. तर आपल्या जे किमान काहीतरी मिळतंय आतापर्यंत तर मिळालंच नाहीये आणि जे काही किमान मिळते आणि तेही मिळूच द्यायचं नाही अशा पद्धतीची भीती ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे ओबीसी आता दिवसेंदिवस एकवटतोय आणि ते एकवटत असताना कुठेही त्याला वेगळा वळण लागू नये, त्यांचं एक सकारात्मक दृष्टिकोनातून प्रबोधन व्हावं म्हणून आंदोलनकर्ते सुद्धा असं एकेरी किंवा एकदम असंबंध किंवा असंविधानिक त्यांचे काही वक्तव्य मला वाटत नाही मीडियामधून दिसली. त्यांची जी भीती आहे किंवा त्यांची जी रास्त मागणी आहे त्या ओबीसी आंदोलनकर्त्यांनी आपल्या समोर स्पष्टपणाने मांडलेली आहे. त्यांनी अशा कुठेही उपद्रव मूल्य म्हणता येणार नाही असं असंविधानिक वर्तन किंवा हिंसात्मक कृत्य आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही. आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट लक्षात घेईल की मनोज जरांगे जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतायत त्यावेळेस या महाराष्ट्रातले सर्व मराठा नेतृत्व आमदार खासदार आणि सर्व तिथे रोज भेटायला जातात. आणि इकडे आज 9वा दिवस येतो तर तिथे वागणूक त्यांना कशी मिळते, किती वेळा ते भेटायला जातात किंवा कोण कोण भेटायला जातात याचं तुम्ही निरीक्षण जरी केलं तर या सगळ्या भेटीच्या दरम्यान सुद्धा एक विषमता आपल्याला दिसून येते किंवा जातीयतेची किनार पण आपल्याला दिसून येते. मग ही जातीयची किनार राजकीय स्वार्थाच्या अनुषंगाने आहे की अजून कुठल्या? हा जो उल्लेख तुम्ही केला आहे या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे की जे प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत त्यांच्या उपोषणासंदर्भात तुम्ही हा उल्लेख केलेला आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगावर होते आणि ते या काळातच होते म्हणजे शिंदे फडणवीस सरकारच्या काळात होते. त्यांनी ज्या प्रश्नावर त्यांचा राजीनामा घेतला गेला त्या संदर्भात त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही. म्हणजे जर ओबीसीच्या हिताच्या आड येऊन सरकारने जर त्यांचा राजीनामा घेतला असेल किंवा त्यांनी दिला असेल तर त्यांनी तशी जाहीर भूमिका त्याच वेळी का मांडली नाही नेमकी? आज त्यांना नेमकं उपोषण करण्याची एकाएकी गरज कशी पडली? म्हणजे नेमकं काय याच्यातही काही राजकारण आहे का? भूमिका मांडली असं नाही, कदाचित ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. त्यांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस लक्ष्मण हाके यांनी सुद्धा भूमिका मांडलेली आहे. त्यांनी त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये सुद्धा तसा उल्लेख केलेला आहे असं त्यांनी जाहीरपणे पत्रकारांसमोर सांगितलं. ऍडव्होकेट बालाजी सगर किल्लारीकर यांनी सुद्धा मीडिया समोर येऊन जाहीरपणे त्यांच्या भूमिका हे सरकार अमान्य करतंय आणि ते कसं एकांगी पद्धतीने हे सगळं सर्वेक्षण करून त्यांना हवा तसा अहवाल तयार करून यांच्या सह्या घेण्यासाठी दबाव कसा आणते आणि तिथले आयोगाचे अध्यक्ष आणि ते सगळे कसे दबावात आहेत आणि एकूणच मागासवर्गीय आयोग सरकारच्या आणि बाकीच्या इतर राजकीय उच्च जात प्रभुत्वशाली वर्गाच्या पितृसत्तेच्या प्रभावशाली ते कसे आहेत आणि त्यांना अंकित ठेवण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या दबाव तंत्राचा वापर कसा करतायत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि जेव्हा त्यांना अत्यंत पारदर्शी पद्धतीने काम करता येत नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून हे राजीनामे दिलेले आहेत आणि त्यांनी त्यावेळी तशा भूमिका मांडलेल्या आहेत. म्हणून असं आपल्याला म्हणता येणार नाही की त्यांनी त्यावेळेस का मांडलं नाही, तर हे त्यांनी मांडलेलं आहे. मी प्राध्यापक चिंचाने सरांकडे येतो. चिंचाने सर की हा जो काही ओबीसी आरक्षणाचा जो लढा आहे म्हणजे खास करून ओबीसींना जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण मिळालं, राजकीय आरक्षण मिळालं आणि त्या राजकीय आरक्षणामधून ओबीसींचे सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती, नगरपालिका या सगळ्यांमधून जे आरक्षण मिळालं या आरक्षणावर मराठा समाजाचा एक प्रकारचा डोळा आहे असा मगाशी आपल्या दोघाही वक्त्यांकडून एक आरोप निश्चितपणे होतो आहे.
परंतु जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं, लोकशाही ही नेहमी डोक्यांवर चालते, डोके मोजूनच ती चालते. आणि असं असेल तर बिहारच्या जात न्याय जनगणनेतूनही सिद्ध झालं आणि मंडल आयोगाने तर ते मांडलेलंच आहे की ओबीसी हा या देशातला सगळ्यात मोठा प्रवर्ग आहे. असं असताना जर राजकीय आरक्षण जात असेल तर अशा वेळी ओबीसी हा मोठा प्रवर्ग आहे आणि त्याला राजकीय दृष्ट्या आपण जागृत करावं आणि हे आपल्या संख्येनेच हे राजकारण आपल्याकडे वळवावं, अशी चळवळ ओबीसीमध्ये का उभी राहिली नाही किंवा तशी जागृती का निर्माण झाली नाही? बरोबर आहे. पुन्हा मुद्दा मग मी म्हणत होतो त्याच पद्धतीचा आहे की सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही ही जर निर्माण झाली तरच आपल्याला राजकीय लोकशाहीचा डोलारा पुढे नेता येतो. ते सत्य गोष्ट ओबीसी समोर आहे. ओबीसी हा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तेव्हा 272 आणि आज 400च्या वरती जाती या मंडल राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनं ओबीसी मध्ये आलेल्या आहे. तेव्हा घटनाकारांचं व्हिजन लक्षात घ्या की या जातींचा एक समूह बाबासाहेब करू पाहत आहे. एका अर्थाने जातीच्या आधारावर आणि तुम्ही जे म्हणालात लोकसंख्या आणि डोकी, मग डोकी कोणाकडे आहेत महाराष्ट्रात आज? डोकी वाढवण्याचं तर ते राजकीय दृष्ट्या कट कारस्थान आहे. म्हणजे मी मगाचा मुद्दा पुन्हा तुम्हाला रिपीट करतोय. मराठा समाजाला आरक्षण हवं असताना राजश्री शाहू महाराजांचा वारसा तुम्ही सांगायला तयार नाहीत. राजश्री शाहू महाराजांचा फोटो, आंबेडकरांचा जाऊ द्या, शालीनताई पाटलांनी चक्क विधान केलंय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच पाहिजे, दुसरा नको. अशा पद्धतीची वक्तव्य जेव्हा एक जात करते तेव्हा तिची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. किंवा आजही माननीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत, शिवरायांचा फोटो टाकतायत, मान्य आहे, अभिवादन आहे, काही प्रॉब्लेम नाही. महात्मा ज्योतिराव फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर सोडून द्या, शाहू महाराज देखील मराठा नेतृत्वाला त्यांच्या विचारमंचावर फोटो चालू शकत नाही. त्यामुळे सोनूने ह्याची मानसिकता समजून घ्यायची आणि म्हणून आमचा तो आरोप आहे. आणि दुसरा जो तुम्ही प्रश्न केला तो तर महत्वाचाच आहे, म्हणून आम्ही झगडतोय. ओबीसी प्रवर्गाची निर्मिती भारतीय संविधानाला जी अभिप्रेत आहे ती अजून झाली नाही किंवा इथल्या व्यवस्थेनं होऊ दिली नाही. म्हणजे मी तुम्हाला आज सांगतोय की कालपर्यंत काँग्रेस विरोधात होती. म्हणजे एक मुद्दा मी सांगतोय, म्हणजे प्रबोधन का होत नाही ओबीसी मध्ये? तुम्ही काका कालेलकर आयोग, मंडल आयोग आणि हे सगळं घटनाक्रम जर बघितला आणि त्यामध्ये काँग्रेसनं जे राज्य केलं आतापर्यंत त्याच्यामध्ये 2007 IIT आणि IIM या उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण एवढा जर मुद्दा काढला तर काँग्रेसनं ओबीसी साठी आतापर्यंत काही केलेलं नाही. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये उच्च शैक्षणिक संस्था अधिक प्रमाणात निर्माण झाल्या, म्हणजे IIT, IIM, MBBS त्या झाल्या, परंतु ओबीसीच्या अंमलबजावणीची जी इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जी अंमलबजावणी आहे ती 3 टप्प्यात 999 अशी ती 27% पर्यंत नेण्याची योजना होती, परंतु संस्था त्यांनी निर्माण केल्या. खरं निर्माण केल्या, परंतु केवळ तेवढंच केलं. कालेलकर आयोगाचं काय झालं? मंडल आयोग कशा पद्धतीनं 77ला आला, त्याची अंमलबजावणी इंदिरा गांधी आल्याबरोबर का झाली नाही? मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हीपी सिंगांनी केली. म्हणजे सामाजिक न्यायाच्या ह्या लढाईमध्ये या देशातल्या सरंजामी फ्युडल पक्षांनी कधीही त्याला बाजू दिली नाही, बळकटी दिली नाही. त्याचा एक परिणाम महाराष्ट्रामध्ये आपल्याला असा दिसतोय की ओबीसी म्हणून जे व्यापक भान तयार व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. आणि मी म्हणतो ओबीसीचाच का विषय करताय तुम्ही? मराठ्यांमध्ये का व्यापक भान नाहीये? राजश्री शाहू महाराज देखील आपल्याला का चालत नाहीये? किंवा भारतीय संविधानाचे जे स्ट्रक्चर आहे, तुम्ही मगा म्हणालात इव्हन चंदूलाल मेश्राम नावाचे जे सदस्य होते त्यांच्यावर तर प्रचंड दबाव आणून राजीनामा घेतला. काय ही खरं तर ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे की स्टेट नावाची संकल्पना एवढी भित्री आणि बेकार कधी झाली आहे? सरळ सगट तुम्ही पाहिजे त्या पद्धतीनं प्रश्नावली तयार करताय आणि हाके आणि तत्सम लोकांना सांगताय. अहो हाके तर सामान्य कार्यकर्ते,
सगर किल्लारीकर ऍडव्होकेट सारख्या माणसावर प्रचंड प्रमाणामध्ये दबाव जेव्हा मिळतो तेव्हा ती लोक राजीनामा देत आहेत आणि मीडियाला दिलंय ते. परंतु सामाजिक न्यायाची बाजू लोकांसमोर येऊच नये याचं एक कट कारस्थान इथली व्यवस्था करते. आणि मी जेव्हा काँग्रेस बद्दल बोलतोय, चंदूलाल मेश्राम यांनी जे आहे ना, चंदूलाल मेश्राम यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की सगळ्या सदस्यांनी राजीनामा दिला, मी राजीनामा दिला नाही, मला बाहेर काढण्यात आलं, हे त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलंय. चंदूलाल मेश्राम जे निवृत्त न्यायमूर्ती होते, सगर किल्लारीने देखील सांगितलं आहे, लक्ष्मण हाकेनी देखील सांगितलं आहे. ओबीसीच्या ज्या एल्गार सभा होत होत्या त्या एल्गार सभेमध्ये जाहीरपणे त्यांनी सांगितलंय. आणि त्यांनीच नाही, अहो मी काय म्हणतोय, चर्चा याच्यावर झाली पाहिजे. हे आनंद आहे आम्हाला, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना न्याय द्यायला निघालेले आहेत. अगदी नायक चित्रपटाला शोभा यावी. अनिल कपूरचा जो नायक चित्रपट होता, रात्रीतून फायली फिरतात, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादचं जागा असतं आणि तो आदेश काढला जातो. कुठं राहतोय आपण? तुम्ही ओबीसीना 340 जातीला भारतभरातल्या 3-4 हजार जातीच्या समूहाला प्रश्न विचारतायत की तुमचं समूह भाग तयार झालं नाही. महाराष्ट्रातली ही जी स्टेट नावाची जी संकल्पना आहे किंवा ही देखील कशा पद्धतीनं जातीयवादी पद्धतीनं वागते. आणि म्हणून राजकारणाचा वापर केला जातो हे लक्षात घ्या की शिवसेनेकडे असलेला मराठा समाज हा एकनाथ शिंदे नावाच्या माणसाकडे ते डायव्हर्ट करायचा. आणि म्हणून एकाने मराठ्यांना आरक्षण असंवैधानिक पद्धतीनं देऊ करायचं, रात्रीतून द्यायचं, आदेश काढायचा, मराठवाड्यासाठी काढायचा, पुन्हा नाही म्हणायचं सगळ्या महाराष्ट्रासाठी काढायचा. आणि रातोरात पेपरमध्ये आज 10 लाख, उद्या 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख, 60 लाख नोंदी सापडतायत. मग आतापर्यंत महाराष्ट्राचं शासन जे एक जाती मराठ्यांचं होतं ते झोपलं होतं. सगळे मुख्यमंत्री मराठ्यांच्या विरोधी होते. सर, चर्चा ही अतिशय महत्वाची आहे आणि गंभीर स्वरूपाची आहे. इथलं स्टेट आरक्षण नावाची संकल्पनाच कटघऱ्यात उभं करताय नको. आणि आज SC/STच्या प्रमोशन थांबवलेलं आहे, अनेक गोष्टी आहेत सगळ्या. ही चळवळ थांबलेली आहे, एका अर्थाने ती आवर्तात सापडलेली आहे. अशाही परिस्थितीमध्ये ओबीसी हा उठतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ओबीसी हा बाबासाहेबांचा वारसा सांगतोय. आम्ही हे जे पुस्तक लिहिले, मी 2004च्या अगोदरचे लेख आहेत, या पुस्तकाचं मला प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला तो जे 3, 4, 5 कारणासाठी आहे. त्याच्यातलं एक महत्वाचं कारण आहे की ओबीसींना जो 340वा कलम आहे त्याची अंमलबजावणी, संविधानाचा अंमल सुरू होऊन 1-1.5 वर्ष झालं, इथलं सरकार करत नाही. याची एक पोटतिडीक बाबासाहेबांना आहे. आणि बाबासाहेब त्या राजीनामा पत्रामध्ये लिहितायत ते. म्हणजे एकीकडे संविधानाचा अंमल होऊन 1-1.5 वर्ष झाली नाही, पण 340व्या कलमावर विचार करत नाहीत. याची एक पोटतिडीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. आणि भारत देशातले हे काँग्रेस, बीजेपी किंवा सगळे तत्सम पक्ष किंवा 2007चा तुम्ही उल्लेख केला, IIT आणि IIM उच्च शिक्षण संस्थांमध्ये जेव्हा ओबीसीना आरक्षण लागू केलं आणि ते पुन्हा न्यायालयात टाकलं गेलं त्यावेळेस, तर न्यायालयानं चक्क सोनवणे साहेब एक विधान केलेलं आहे की ओबीसीची आकडेवारी नाही, जनगणना नाही, काहीच नाही, तुम्हाला एवढी घाई कशी आहे? ओबीसीला IIM आणि IIT सारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण हवं आहे, तुमचं पर्सेंटेज नाही, काहीच नाही, तुम्हाला घाई कशी? सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश बोलतोय. म्हणजे एकीकडे भारताचं सर्वोच्च न्यायालय, त्या न्यायाधीशाच्या मनामध्ये असलेला मनोवाद, जातीयवाद, आणि दुसरीकडे 1-1.5 वर्ष झालं नाही संविधानाचा अंमल होऊन तुम्ही 340व्या कलमावर विचार देखील करत नाही. हे नेहरूंना बजावणारे डॉक्टर आंबेडकर आणि राजीनामा देणारे हिंदू कोड बिलासाठी, 340व्या कलमासाठी, हिंदू मुस्लिम प्रश्नासाठी, दलितांची जी हेळसांड आहे त्यांना तुम्ही योग्य वागणूक देत नाहीत त्याच्यासाठी. आणि म्हणून समजून घ्या, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचं स्पिरिट काय? सामाजिक न्याय देण्याचं स्पिरिट आहे का सगळा सामाजिक न्याय कसा उद्ध्वस्त करता येईल याचं स्पिरिट आहे? आणि सामाजिक न्याय उद्ध्वस्त करता येईल याचं ते स्पिरिट असल्यामुळं, आणि तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगतोय की
बीजेपी आणि संघ हे 10 वर्ष जे सत्तेत होते, पहिला टार्गेट ओबीसी केला गेला केंद्राकडून आहे. 300-350 कलेक्टर घरी पाठवले मोदींनी 2014 मध्ये आल्याबरोबर. तुम्ही जो उल्लेख केला IIM उच्च शिक्षण संस्था 7-8 वर्ष केंद्र सरकारच्या कोणत्याही वैद्यकीय जागा भरल्या नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही विद्रोह करतोय, तेव्हा कुठं महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या भुजबळांना ते कळत आहे. तिकडे करुणानिधी तामिळनाडूमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे की तुम्ही IIT आणि IIM या उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीचा कोटा भरणार नसाल तर आमचं स्टेट कोटा सोडणार नाही, अशा पद्धतीची धमकी जेव्हा करुणानिधी तिथल्या तामिळनाडू सरकारनं दिली, ते उच्च न्यायालयामध्ये गेले, तेव्हा ते आरक्षण 5-7 वर्षानंतर आता भरायला सुरुवात झाली. आणि त्यामुळं कृपया हे लक्षात घ्या की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांची सामाजिक न्यायाची भूमिका ही विरोधी भूमिका आहे. त्यांना हे देऊ करायचं नाही. आणि ओबीसी जो आहे हा जातीमध्ये विभागलेला आहे, त्याला विभागलेलंच ठेवायचंय. म्हणजे आज बी तुम्हाला मी सांगतो की याच्यावर चर्चा होऊ देत ना. VJNT अ ब कड हे जे क्लासिफिकेशन आहे, म्हणजे पुस्तकाचं जे हेडिंग आहे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, याला एक म्हणजे सत्ता कारणाचं एक त्याला पार्श्वभूमी आहे. आपण मगाशी आरोप जो केला की मराठा मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना मराठा समूहाला आपल्या सोबत न्यायचा आहे, परंतु आता लोकसभेमध्ये ते कोणासोबत गेले हा काही अजून तसा सर्वे आपण पाहू शकलो नाही, परंतु अंदाज आहेत काही. दुसऱ्या बाजूला ओबीसीचं राजकीयकरण जे होताना दिसतंय किंवा या आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या प्रवृत्तींवर किंवा ज्या समूहावर तुमचा एक प्रकारे कटाक्ष आहे, म्हणजे प्रस्थापितांच्या वरच्या जाती व्यवस्थेच्या राजकीय सत्तेच्या दिशेनं नेणं, मग ओबीसी समूहाची जी काही राजकीय भूमिका आहे ती काही संघ भाजपाच्या दिशेने नेमकी सरकवली जाते का मग या संघर्षामध्ये? म्हणजे यामधला तुमचा निष्कर्ष नेमका काय? जर हे सत्ता कारणाचा भाग असेल तर ओबीसींनाही कुठेतरी सरकवण्याचा भाग त्यामध्ये असेल. तुम्हाला काय आढळलं यामध्ये? पहिल्यापासूनच सर राजकारणामध्ये ओबीसींना राजकीय मायलेज किंवा पॉलिटिकल मायलेज नसल्यामुळे महाराष्ट्रापुरतं बघितलं तर सातत्यानं हा ओबीसी वगैरे समूह हा बीजेपी आणि शिवसेना या वर्गाकडे तो झुकलेला आहे. हे काही नाकारता येत नाही. कारण इथल्या काँग्रेसी सरंजामी फ्युडल सत्तेनं देखील महाराष्ट्रामध्ये ओबीसी जो जनसमूह आहे किंवा आंबेडकरी जनसमूह आहे, आता SC STचा डायरेक्ट कोटा असल्यामुळे ते द्यावं लागते, परंतु ओबीसीचा तसा कोटा नाहीये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये. आणि म्हणून ओबीसीला सातत्यानं गृहीत धरलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षाने. त्याच पद्धतीनं मग हा स्कोप नसलेला जो ओबीसी आहे तो राजकीय आमिषाच्या पोटी तो शिवसेना बीजेपी याकडे वळलेला आहे. हे यामध्ये दुमतच नाही. ते खरं आहे, ते आजही खरं आहे. आणि म्हणून आम्ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जेव्हा याकडे पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की पण बीजेपीची साथ देखील बीजेपीचं दृष्टिकोन देखील दुटप्पा आहे. बीजेपी म्हणते आज DNA आमचा आहे, मग DNA तुमचा आहे. ओबीसी भाजपाचा जर DNA ओबीसी आहे, सोनवणे सर मी तुमच्या या चॅनलवर अनेक चर्चा पाहिलेल्या आहेत. ओबीसीचं जे राजकीय आरक्षण गेलं त्याबद्दल सुरेश माने सरांना खूपदा ऐकलंय. अहो किती राजकारण केलं गेलं, हायकोर्टामध्ये अपील करता आलं नाही, स्वतःचीच माणसं लावली, हायकोर्टात नेली, सुप्रीम कोर्टात नेली आणि ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा जो घात इथल्या बीजेपीने केला, तो काँग्रेसने केला. म्हणजे एकीकडे DNA आमचा ओबीसी म्हणायचं, परंतु ओबीसीच्या न्याय हक्काच्या विरोधी वर्तन करायचं हे बीजेपीचं देखील कॅरेक्टर राहिले. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या चॅनलवर सांगतोय की हे पांठिया कमिशन जे नेमलं महाविकास आघाडी सरकारनं, किती दिवसात सर्वे झाला? अहो पहिल्यांदा तर स्पष्ट सूचना केल्या होत्या की डेडिकेटेड कमिशन नेमण्यात यावं, पण डेडिकेटेड कमिशन न नेमता मागासवर्ग आयोगाला ते दिलं. बरं दिलं त्यांना बजेट दिलं नाही.
नंतर पुन्हा ते रद्द झालं आणि बांठिया कमिशन नेमलं आणि ते हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे 10 दिवसानंतर. त्या पार्श्वभूमीवर अतिशय घाई गडबडीमध्ये सर्व्हे करण्यात आला ओबीसीचा. कोणता सर्व्हे करण्यात आला? आडनावून सर्व्हे. आमच्या औरंगाबादमध्ये किंवा सगळीकडे आडनावून सर्व्हे केला. आणि म्हणून हे लक्षात घ्या, या देशातला किंवा महाराष्ट्रातला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल, सेना असेल, यांनी सतत ओबीसीचा वापर केलाय, ओबीसीचा दुस्वास केलाय. ओबीसी हा प्रवर्ग तयारच होऊ नये या पद्धतीनं राजकारण केलं. आणि बांठिया कमिशननं तर ओबीसीची आकडेवारीच कमी केली महाराष्ट्रातली. आणि म्हणून आमचं सरळ सांगणं आहे की मराठा हा सरसकट ओबीसी मध्ये आणायचा असेल किंवा त्याचं सामाजिक पिछडेपण पाहायचं असेल तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. केंद्र करत नाही, महाराष्ट्र सरकारही करत नाही. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एका कालखंडामध्ये जे आघाडीचे नेते होते, लोकसभेचे स्पीकर होते त्यावेळेस नाना पटोले यांनी ते विधानसभा ठराव घेतला, केंद्राला पाठवला, स्वतः का नाही केली महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून इथल्या राजकीय पक्षांनी सातत्यानं दुटप्पी भूमिका घेतलेली, ओबीसीच्या बाबतीमध्ये डबल स्टँडर्ड घेतलेला आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जातवार ज्या संघटना आहेत ओबीसीमध्ये, या जातवार संघटना याला खतपाणी घालण्याचं काम संघ भाजपाने केलेलं आहे. म्हणजे आम्ही फुलेवादानं पछाडलेली माणसं, आमच्यामध्ये मात्र सावता सेना किंवा माई महासंघ किंवा 75 साजरी करतोय ना आपण स्वातंत्र्याची. अजून जातीच्या संघटना मोठ्या वाढवायच्या. आणि आदर्श त्याचा मराठा संघटना, मराठा सेवा संघ किंवा वेगवेगळ्या संघटना अशा. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल जे भान आहे, संविधानानं दिलेलं जे भान आहे, ते भान उच्चवर्णीयामध्ये सुद्धा काय आहे हे तपासलं पाहिजे. आणि ते ओबीसी मध्ये सुद्धा काय आहे तपासलं पाहिजे. हे तपासल्यावर असं लक्षात येईल की ओबीसीचा सातत्यानं हा गेम झालेला आहे. करत आहे, काँग्रेसही करत आहेत, आज बीजेपी देखील करत आहे. आणि म्हणून इकडे डीएनए म्हणायचा ओबीसीचा आणि ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थामधलं आरक्षण संपवायचंय. हे पहिल्यांदा पाहतोय. 7-8 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांमधले निवडणुका घ्यायच्या नाही. म्हणजे हे लोकशाहीला काळिमा फासणार. आणि मला एकच जाता महत्वाची गोष्ट सांगायची आहे की मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या 2-4 वर्षाच्या अगोदर आम्ही एकदा बसलो होतो. किशोर चव्हाण नावाचे एक मराठा सेवा संघाचे चांगले कार्यकर्ते, मराठा आरक्षणाच्या बाजून नारायण राणे कमिटीच्या समोर सुद्धा ते औरंगाबादला उपोषणाला बसले. त्यांना मी खाजगीत म्हणालो की सरसकट मराठा ओबीसी मध्ये आमचा त्याला विरोध आहे, कारण ते खरं नाही, संवैधानिक तथ्य आहे. परंतु ह्या आरक्षणाच्या पलीकडे एक महाराष्ट्रामधलं राजकारण तुम्हाला मला ओ घालतंय, हाक देत आहे की शिक्षणामधली जी विषमता आहे, बाकीच्या प्रकारच्या ज्या सगळ्या विषमता आहेत, याच्या विरोधात लढू. म्हणजे मला आज मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, अभिमत विद्यापीठा महाराष्ट्रातली कुणाची आहे याचं राष्ट्रीयकरण करण्याचा प्रश्न कोणी घ्यायचा. सगळ्या आंबेडकरी आणि फुले चळवळीला हे आव्हान आहे की शिक्षणामध्ये जे व्यावसायीकरण झालं, 2002चं जे TMI ट्रस्ट विरुद्ध भारत सरकार हे जजमेंट आलं आणि आमचं शिक्षण हातातून गेलं. सोनवणे साहेब, आमचं राजकीय आरक्षणाचं काय व्हायचं ते होऊ द्या ओबीसीच्या, आम्हाला त्याची चिंता नाहीये. परंतु प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, जे 1882 ला प्राथमिक शिक्षणाचा हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो नारा दिला, याने आज काय झालं ते 2002चा जो RT कायदा केला तो काय झाला, कुचकामी झाला. NEP 2000 काय म्हणताय, आणि उच्च शिक्षण हे महागडं केलंय. बाबासाहेबांनी आम्हाला जे स्वप्न दाखवलेलं होतं की उच्च शिक्षण ही तुमच्या माझ्या प्रश्नाची एक की आहे, ते उच्च शिक्षण देखील आज आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातली ही जी अभिमत विद्यापीठ आहे, महाराष्ट्रातलं शिक्षणातलं जे राजकारण आहे, इथल्या फ्युडल सामंती व्यवस्थेनं 60-70 वर्ष, आणि तुम्ही म्हणालात ना, ते नाकारत नाही मी, छत्रपती शिवाजी महाराजही मराठा होते, शाहू महाराजही मराठा होते, अनेक मराठा नेत्यांचं फार मोठं योगदान आहे. पण त्या नेतृत्वानं क्रांतिशील नाना पाटील, अहो सातारचा माणूस बीडमध्ये निवडून आला, बीडमध्ये ओबीसी जातीवाद करेल का? आणि म्हणून तिथलं कोण उभं आहे, सेना बीजेपी, ते पाहू नका तुम्ही. बीड हा असा जिल्हा आहे की क्रांतिशील नाना पाटील दुसऱ्या जिल्ह्याचा माणूस पण बीडला ते निवडून आलेले. ही महाराष्ट्राची जी वीण आहे, सामाजिक न्यायाची वीण आहे,
ती वीण विस्कटण्याचं काम हे प्रस्थापित नेतृत्वाने केलेलं आहे, मराठ्यांनी केलेलं आहे आणि त्याला खत पाणी घालण्याचं काम बीजेपीनं संघानं देखील केलेलं आहे. आणि जे इश्यू आहे ते इश्यू न राहता जे नॉन इश्यू करायचे, अशा पद्धतीची ही आमची घुसमट होते. आणि म्हणून मराठा समाजाचा जो लढा आहे तो लढा त्यांच्या स्वकीयाच्या विरुद्ध आहे, वर्ग लढा आहे. तो वर्ग लढा न होऊ देता जातीमध्ये म्हणजे कधी दलितांच्या विरोधामध्ये उभं करायचं, अनेक गोष्टी त्याच्या कंगोरीत. आणि आता स्पष्ट झालेलं आहे की त्या सगळ्या खटले पिटले चुकीचे होते वगैरे. म्हणजे आपलं राजकारण पुढे नेण्यासाठी खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची, आणि तुम्ही म्हणालात त्या डोक्याच्या संख्येच्या जोरावर, लोकशाही संख्येच्या जोरावर जरी चालत असली तरी लोकशाही संविधानिक मूल्याच्या जोरावर देखील चालते, हे लक्षात घ्या. संख्येच्या जोरावर तुमचं जे वर्तन आहे ते फार काही चालणार नाही. अखेर सामाजिक न्याय नावाची गोष्ट आहे, भारतीय संविधान नावाची गोष्ट आहे, आणि अल्पसंख्याक होईना ओबीसी मधला वर्ग तो नारा देतोय. बाबासाहेबांशी त्याचं नातं, फुल्यांशी नातं, राजेशी शाहू महाराजांची नातं तो जोडतोय आणि सामाजिक न्याय मागतोय. जातीग्रस्त झालेला समाज हा जातीच्या बाहेर पडताना ओबीसी दिसतोय. मला वाटतं हे अत्यंत आशादायी असं चित्र महाराष्ट्रात आहे, परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला ते होऊ द्यायचं नाही. त्या फुटी ओबीसीचा सामाजिक न्याय ते नाकारताना. बिलकुल बिलकुल. मी शेवटचा प्रश्न घेऊन प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सरांकडे येतो. गायकवाड सर, की मगाशी आता चिंचाने सरांनी म्हटलं की लोकशाही ही केवळ डोक्यांवरच चालते असं नाही, तर ती संविधानिक मूल्यांवर देखील चालते, आणि संविधानिक मूल्यामध्ये समता बंधुताही आहे. या समता बंधुतामध्ये सामाजिक संघर्ष टाळता येईल का यासाठी देखील संविधानिक मूल्य आहे. आणि मगाशी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की या संघर्षामध्ये, ओबीसी मराठा संघर्षामध्ये याची उकल काय असू शकेल, म्हणजे मराठा आरक्षणाची उकल काय असू शकेल आणि ओबीसी संघर्षाची उकल काय असू शकेल या संदर्भात. म्हणजे हा संघर्ष एका समन्वयामध्ये बदलू शकतो की हा संघर्ष नेमका कसा, त्याची उकल कशी होऊ शकते, नेमकी देशाला, राज्याला किंवा सगळ्याच समाजाला जे शांततामय सहजीवनाची एक सवय लागावी संविधानिक मूल्यांच्या नुसार, ती परिस्थिती या संघर्षामध्ये निवडताना आपल्याला दिसणार आहे का? काय तुमचा निष्कर्ष या पुस्तकाला लिहिताना नेमका मग काय राहिला? सर, तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. खरंच अशा प्रश्नांच्या माध्यमातूनच चर्चा पुढे जायला पाहिजे, कारण प्रस्थापित गोदी मीडियामध्ये असे प्रश्न विचारले जात नाहीत, तर ते समाजाला दोन जातीमध्ये, दोन धर्मामध्ये पेटवणारे प्रश्न विचारले जातात. परंतु खऱ्या अर्थाने थ्री वेज मीडियाचं मी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करेल की तुम्ही ही सामाजिक एकतेची वीण किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून अभिप्रेत असलेली समताधिष्ठित समाज निर्मिती करण्याचं काम आपण करत आहात, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की मध्ये थोडंसं नेटवर्क खराब झालं आणि बाहेर पडलो, त्यामुळे मला काही गोष्टी समजल्या नाहीत. तरी पण मी दुसऱ्या पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न केला, तर मी याचं एक माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, क्रांतीची पूर्वआट प्रबोधन असते. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासून ते आतापर्यंत भारताचं जे संविधानाला अनुसरून प्रबोधन व्हायला पाहिजे होतं ते प्रबोधन झालं नाही. म्हणून तुम्ही जो एक प्रश्न केला होता चिंचाने सरांना की ओबीसीचं प्रबोधन झालं नाही, तर या देशामध्ये ओबीसींना शिक्षणच मिळू नये अशा पद्धतीचे अनेक आयोग या भारतामध्ये आखल्या गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षणाच्या आयोगाची गरज होती, तर 1848ला विद्यापीठ आयोग आणला, नंतर पुन्हा माध्यमिक शिक्षणाचा आयोग आणला आणि 2010ला प्राथमिक शिक्षणाचा आयोग आणला. एकूणच शिक्षणाची रचना ही उरफाटी आहे, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि या देशातला जो शिक्षणाचा आशय आहे, अभ्यासक्रम आहे, हे संविधानिक मूल्याच्या चौकटीत तो आशय ठेवला नाही, तर तो कायम या देशातली जाती व्यवस्था बरकरार कशी राहील, स्त्री पुरुष विषमता कशी कायम राहील, आर्थिक विषमता कशी कायम राहील, आणि या देशातल्या जे शिकून सवरून जे बाहेर पडणारी मुलं आहेत किंवा मुली आहेत,
हे कसे व्यवस्थेला शरण जातील अशा पद्धतीचा अभ्यासक्रम किंवा अशा पद्धतीच्या आशयाची रचना गेल्या 75 वर्षामध्ये पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणून आजही विषमता कमी झाली नाही, आजही जातीयांत झाला नाही किंवा आजही समताधिष्ठित समाज निर्मिती झालेली नाही. म्हणून या देशातल्या सत्ताधारी ब्राह्मणी भांडवली सत्ताधारी पुरुषसत्ताक सत्तेचं हे एक अपयश आहे आणि या आशयाच्या विरोधात आपण लढलो नाही. म्हणून आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षात अस्मितेचे विषय घेऊन भावनिक मुद्दे घेऊन ओबीसीला पण पेटवलं जातं. म्हणून ओबीसी कधी हिंदू मुस्लिम किंवा मंदिर मस्जिदच्या प्रश्नांमध्ये अनेक वर्ष अडकलेला आपल्याला दिसून येतो आणि मराठा सुद्धा ह्या प्रकरणामध्ये बऱ्यापैकी अडकलेला आपल्याला दिसून येतो. आता हे मुद्दे चालत नाहीत असं लक्षात आल्यानंतर मग आरक्षणाच्या प्रश्नावरून कधी अॅट्रॉसिटीच्या प्रश्नावरून वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करायचा एकमेकाच्या बद्दल हा निर्माण केला गेलेला आहे. म्हणून आता खरा प्रश्न आता सुद्धा जो आहे की जे जनतेचे खरे प्रश्न आहेत जीवन मरणाचे, त्या जीवन मरणाच्या प्रश्नांची सोडवणूक इथला राज्यकर्ता वर्ग करत नाही. आणि या देशातल्या ज्या सामाजिक संघटना किंवा चळवळी आहेत त्या चळवळी सुद्धा या देशातल्या एनजीओनी मारलेल्या आहेत. ज्या एनजीओ आलेल्या आहेत ज्यांना फंडिंग केली जाते आणि मग ह्या संघटना उभ्या राहणार नाहीत किंवा मोठ्या प्रमाणात अंकुश आणण्याचा आणि त्यांच्या संघटना होणार नाहीत अशा पद्धतीनं रचना केलेली आहे. जवळपास जेव्हा वाजपेयी सरकार होतं त्यावेळेस या देशामध्ये बिर्ला अंबानी आयोग आला आणि बिर्ला अंबानी आयोगाने सरकारला काय निर्देशित केलं होतं की शिक्षक प्राध्यापकांच्या संघटना असू नयेत, विद्यार्थ्याच्या संघटना असू नयेत, अशा पद्धतीने ही जी रचना केली. आणि मग ह्या शिक्षक प्राध्यापक किंवा सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटना ह्या वेतनाशी किंवा त्यांच्या आर्थिकतेशी निगडीत कशा राहतील अशा पद्धतीने रचना केली आणि ह्या सगळ्या संघटना राजकीय पक्षाशी पुरस्कृत राहतील अशा पद्धतीने रचना केली. राजकीय पक्षांच्या इशाऱ्यावरती ह्या संघटना नाचायला लागल्या, तशा भूमिका घ्यायला लागल्या आणि म्हणून जनतेच्या प्रश्नावरती या देशामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये भूमिका घेणं बंद झालं. एनजीओकरण झाल्यामुळे आणि सोशल मीडियावरतीच ह्या चळवळी अडकून राहिल्यामुळे खऱ्या अर्थानं जे सामाजिकतेचे भान घेऊन लढायला पाहिजे होतं, जे प्रबोधन करायला पाहिजे होतं, राजकतेतून जात आहे. तुमचे सर्व स्वातंत्र्य ची गळचेपी केली जात आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोठ्या प्रमाणात गळचेपी केली जात आहे आणि म्हणून प्रबोधनाचा जो मार्ग आहे तो अवरुद्ध झालेला दिसून येतो. फुले शाहू आंबेडकरांना स्वीकारण्याऐवजी ते पण स्वीकारणं अलीकडच्या कालखंडात थांबलेलं आहे. म्हणून आता अलीकडच्या कालखंडामध्ये जर मराठा ओबीसी संघर्ष निर्माण मीडियाला किंवा या देशातल्या कोणत्याही समाजाला वाटत असेल किंवा सरकारला वाटत असेल तर याच्यावरचे काही 2-3 तोडगे मी सांगू शकतो किंवा जे मला कळतात ते चिंचाणे सरांच्या मांडणीतून कदाचित आले असतील. त्यातला पहिला तोडगा असा आहे की मी माझ्या आपल्या पहिल्या प्रश्नाच्या याच्यामध्ये उत्तरात दिलं होतं की जगामध्ये कुठेही अशी बहुस्तरीय शिक्षण पद्धती अभिप्रेत असलेली जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा जी आता सामाजिक चळवळीतून जी निर्माण झालेली आहे की समान शिक्षण पद्धती आणि ती शिक्षण पद्धती गरीब असो श्रीमंत असो कुठल्या जातीपातीचा असो त्या सर्वांना शिक्षण हे सक्तीचं मोफत गुणवत्तापूर्ण केजी ते पीजी म्हणजे 0 वयोगटापासून ते शिक्षण एक त्याच्यावरचा तोडगा आहे. म्हणजे शिक्षणाची जी विषमतेची दरी आपल्याला समाजामध्ये दिसते ती भविष्यात दिसणार नाही. कारण हे मोठं अपयश आहे आपल्या सरकारचं आणि आपलं सुद्धा की 2010ला युनेस्कोनं जे सर्व्हे केला होता त्याच्यामध्ये शाळाबाह्य मुलं जे 6 ते 14 वयोगटातील 7,20,00,000 मुलं शाळाबाह्य होती, जास्त की मुलं होते. हे पण एक महत्वाचं आहे. आणि त्यांनी सांगितलं की 2015 पर्यंत जर भारत सरकारनं असेच प्रयत्न केले तर फक्त 1 कोटी मुलं शाळेच्या परिघात येतील, 6,20,00,000 मुलं हे शाळाबाह्य राहतील. आणि 2011च्या जनगणनेमध्ये 8 विचारवंतांनी मिळून आपल्या जनगणनेच्या डाटाचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून द हिंदू मध्ये जो लेख पब्लिश झाला त्याच्यामध्ये 2019चा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आलं. ज्या कस्तुरीरंगन कमिटीचा जो ड्राफ्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 10 कोटी मुलं ही शाळाबाह्य असतील असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ही आर्थिक विषमता आणि शैक्षणिक विषमता या अलीकडच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जर 10 कोटी मुलं शाळाबाह्य असतील आणि भारत विश्वगुरूचा असल्याचा डंका जर वाजवत हा पण विचार केला पाहिजे की हे 10 कोटी मुलं शाळाबाह्य कशी आहेत आणि कोणत्या जाती धर्माची आहेत आणि यांना का शिक्षण दिलं जात नाही. म्हणून प्रबोधन हे थांबलेलं आहे आणि त्यामुळं असंतोष माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळत नाही आणि या देशातल्या श्रीमंतांना भांडवलदारांना
पंचतारांकित शाळा कॉलेज. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की सर्व खाजगी उद्योगांचं सरकारीकरण झालं पाहिजे. सर्व उद्योगांचं सरकारीकरण झालं पाहिजे, तरच या देशातल्या सर्वांना न्याय मिळू शकतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जातवार जनगणना झाली पाहिजे. जातवार जनगणना झाली तर या देशातल्या समाज व्यवस्थेचा सगळ्या अँगलनं. प्राध्यापक सुदाम चिंचाने सर आणि प्राध्यापक प्रभाकर गायकवाड यांनी मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षातलं सामाजिक आणि राजकारण आणि नेमकं षडयंत्र ही काय आहे हे सगळं सामाजिक दृष्ट्या एक प्रबोधनाच्या दृष्टीने त्यांनी मांडणी केली आहे. वस्तुस्थितीच्या दृष्टीनेही मांडणी केलेली आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना असेल या संदर्भातही त्यांनी मांडणी केली. आपण दोघाही लेखकांनी, विचारवंतांनी, वक्त्यांनी त्रिवेज मीडियाला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आपलं प्राध्यापक चिंचाने सर आणि प्राध्यापक गायकवाड सर आपण दोघांचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.